नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दोन कंपन्यांचे अर्निंग डिस्कस करणार आहोत. त्याआधी मार्केटचं एक्सपेक्टेशन काय होतं ते आपण बघूयात. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही अर्निंग एस्टिमेट आहे. आज दोन कंपन्यांनी अर्निंग घोषित केली आहे. त्यात एक आहे अव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे डीमार्ट आणि दुसरा आहे कोटक महिंद्रा बँक. तर या दोन कंपन्यांचे अर्निंग आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिलं आपण चालू करूया डीमार्टपासून. आपण इथे बघू शकता डीमार्टची जी अपेक्षा होती रेव्हेन्यूची ती 12,553 रुपयाची होती आणि डीमार्टचा जो नेट प्रॉफिट आहे तो 598 म्हणजे जवळजवळ 600 रुपये हा होता. तर आपण ॲक्च्युअल नंबर आता बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता डीमार्टने आपले रिझल्ट जाहीर केलेले आहेत आणि डीमार्टचे Q4 प्रॉफिट हे 22.5% वाढलेले आहेत आणि ते 563 करोड झालेले आहेत. रेव्हेन्यू हा 20% वाढलेला आहे. तर डीमार्टचे प्रॉफिट हे 563 रुपयाने वाढले आहेत आणि मार्केटची अपेक्षा ही 598 रुपयाने वाढण्याची होती. त्यामुळे इथे कुठे एस्टिमेट जे होते ते मिस झालेले दिसत आहेत. रिझल्टमध्ये पुढे अजून काय काय आहे ते आपण बघूया. आपण इथे बघू शकता की अव्हेन्यू सुपरमार्ट जे डीमार्ट चालवतं त्यांनी 4 तारखेला रिझल्ट घोषित केलेले आहेत आणि त्यांचे कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आहेत 563 करोड. मार्केटची अपेक्षा ही 598 करोडची होती आणि ही जी आहे ही 22% ग्रोथ आहे इयर ऑन इयर. म्हणजे मागच्या वर्षीचा जो 4th क्वार्टर होता त्याच्यामध्ये 460 करोडचं प्रॉफिट होतं आणि ते वाढून हे 563 रुपये झालेलं आहे. जर आपण पुढे बघितलं तर आपण इथे बघू शकता की कंपनीचा रेव्हेन्यू हा 20% वाढून 12,726 रुपये झालेला आहे. मार्केटची अपेक्षा काय होती मित्रांनो? मार्केटची अपेक्षा होती 12,553 रुपये. तर मार्केटच्या अपेक्षेपेक्षा रेव्हेन्यू हा वाढलेला आहे, पण प्रॉफिट जे आहेत ते कमी आलेले आहेत. म्हणजे एक मिक्स प्रकारचे नंबर आपण म्हणू शकतो. मार्केटच्या अपेक्षेपेक्षा रेव्हेन्यू वाढला आहे आणि प्रॉफिट कमी आलेत. याचा अर्थ आहे की जे मार्केटने अपेक्षा केली होती मार्जिनची तेवढे मार्जिन कंपनीचे आलेले नाहीत. आपण इथे बघू शकता की हे मागच्या वर्षीच्या ह्याच क्वार्टरमध्ये 10,500चे रेव्हेन्यू होते, जे 20% वाढून आता 12,726 झाले आहेत. मार्केटची एस्टिमेट बीट केलेले आहेत रेव्हेन्यू बाबतीत. त्यानंतर आपण इथे बघू शकता की जे इबिटा आहे तो 444 करोड झाला आहे आणि 22% वाढलेला आहे आणि इबिटा मार्जिन जे आहे ते 7.4% आहे. मार्केटची अपेक्षा यापेक्षा थोडीशी जास्त होती. या क्वार्टरबरोबरच फायनान्शियल इयर पण संपलेला आहे आणि कंपनीने ग्रोथ दाखवलेली आहे. जे की पॅरामीटर आहेत जसं की रेव्हेन्यू म्हणजे सेल्समध्ये, इबिटामध्ये आणि पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स या तिन्ही गोष्टींमध्ये कंपनीने मागच्या वर्षी ग्रोथ दाखवलेली आहे. त्यानंतर पुढे अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डीमार्टचे जे स्टोअर आहेत जे 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जुने आहेत त्यांनी पण जवळजवळ 9.9% नी ग्रोथ दिलेली आहे 2024मध्ये. 2023पेक्षा 10%ने 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जे स्टोअर आहेत त्यांनी ग्रोथ दिलेली आहे. असे 284 स्टोअर कंपनीकडे आहेत जे 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जुने आहेत. त्यानंतर जर बघितलं तर आपण ह्या वर्षी डीमार्टने 41 नवीन स्टोअर उघडलेले आहेत आणि त्याचा आता टोटल स्टोअरचा काउंट हा 365 झालेला आहे. डीमार्ट जेव्हाही स्टोअर ओपन करतं ते स्वतःच्या पैशातून ओपन करतं, कर्ज न घेता ओपन करतं आणि एका चांगल्या लोकेशनवर ते ओपन करतं. त्यामुळे त्यांचे ॲसेट तर वाढतेच आहे आणि स्टोअर पण ते आता चांगले वाढवत आहेत. टोटल 365 स्टोअर झालेले आहेत पूर्ण देशभरात त्यांचे. जर कॉमेंट्री बघितली मॅनेजमेंटची तर जे CEO अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते म्हणत आहेत की Q4चे जे रिझल्ट आहेत ते चांगले आहेत. एक ग्रोथ आलेली आहे याच्यामध्ये. आपण हे बघता अपटिक आहे म्हणजे वाढलेले आहेत आणि ग्रॉस मार्जिन जे आहेत ते इम्प्रूव्ह होत आहेत. पण मार्केटची जेवढी अपेक्षा होती तेवढे झाले नाही आहे आणि त्यामुळे ते म्हणत आहेत की हे रिफ्लेक्ट करतं की मिक्स इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे मॅनेजमेंटला जेवढं पाहिजे होतं त्यांनी तेवढं इम्प्रूव्हमेंट केलं आहे, पण मार्केटची अपेक्षा थोडी जास्त होती. त्यामुळे जर पुढे जाऊन हे मार्जिन अजून इम्प्रूव्ह झाले तर नक्कीच डीमार्टचे प्रॉफिट हे सुद्धा वाढतील. त्यानंतर जर पुढे बघितलं तर ते त्यांचा जो ई-कॉमर्सचा बिझनेस होता जो फक्त आता मुंबईपर्यंत चालू होता आणि जो सध्या लॉसमध्ये चालू आहे, पण ते ह्याला लवकरच प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांनी हा ई-कॉमर्सचा बिझनेस नवीन एका सिटीमध्ये चालू केलेला आहे आणि सिटीचं नाव आपण इथे बघू शकता, गुरुग्राम. जे जुने गुडगाव म्हणत होतो तसं गुरुग्राम आहे हे.
आणि यामध्ये पण आता 23 सिटीजमध्ये हे आता प्रेझेंट आहेत, पण हळूहळू ते आता यांचं ई कॉमर्सचा बिझनेस वाढवत आहेत. कंपनीबद्दल आपण डिस्कस करतच असतो, तरी पण थोडंसं नवीन व्ह्यूवर्स जे आहेत त्यांच्यासाठी थोडं डिस्कस करूया. अव्हेन्यू सुपरमार्ट 4612वर ट्रेड करत आहे आणि ही इंडियाची जे सुपर मार्केट चेन आहे. त्यानंतर आपण बघू शकता की 366 स्टोअर झालेले आहेत कंपनीचे. कंपनीचं मार्केट कॅप हे 3 लाख करोडच्या जवळपास आहे आणि स्टॉकचा पी हा 123 आहे. जसं मी काल म्हणलं होतं, कन्झ्युमर कंपनी असतील तर त्यांचा पी हा हायच असतो. त्यानंतर ROC बघितलं तर 20 आहे आणि ROE हा 16 आहे. दोन्ही चांगले आहेत. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण अर्निंग्स, तर आपण इथे बघू शकता EPS हे कंटिन्यू वाढत आहे आणि स्टॉकची प्राईस ही वाढली नसल्यामुळे पी रेशो हा थोडा खाली आला आहे आणि तो आपल्या मीडियनवर ट्रेड करत आहे, जो की 120 रुपयाचा आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी ही डेट फ्री आहे, ऑलमोस्ट डेट फ्री आहे. याचा फायदा होतो कारण की व्याज द्यावं लागत नाही आणि कंपनीचे प्रॉफिट ग्रोथ हे 24.5% आहे लास्ट 5 वर्षाचे आणि मीडियन सेलची ग्रोथ ही 33% जास्त आहे 10 वर्षासाठीची. तर हा खूप चांगला डेटा आहे. जर फायनान्शियल बघायचं ठरवलं तर मार्चचे डेटा अजून अपडेट झालेला नाही, त्यामुळे आपण इयरली डेटा बघूया पुढे, जो की पर्सेंटेजमध्ये बघूया. तर इथे बघू शकता की कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिटमध्ये आहे आणि ती पण 20%पेक्षा जास्त आहे. तसंच कंपाऊंड सेल्स ग्रोथ जर बघितली तर ही पण 20%पेक्षा जास्त आहे. सध्याच्या इयरमध्ये थोडं प्रॉफिट मार्जिनवर फरक पडल्यामुळे प्रॉफिट थोडे कमीच झाले होते आणि स्टॉक प्राईस CAGR जर बघितला तर हा पण 30%, 17% आणि 28% आहे. पुढे जाऊन हा नक्कीच वाढेल कारण की स्टोअर वाढत आहेत, प्रॉफिट वाढेल, रेव्हेन्यू वाढेल आणि त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR हे नक्कीच वाढणार. शेअर होल्डिंग पॅटर्न बघायचं ठरवलं तर मित्रांनो आपण बघू शकता की जवळजवळ 74.64% हा प्रमोटरकडे आहे, 8% FI कडे आहे, 8.5% DI कडे आहे आणि लूज हँडकडे फक्त 8.5% आहे. म्हणजे खूप कमी शेअर्स हे पब्लिककडे अवेलेबल आहेत. तर ही एक चांगली कंपनी आहे मित्रांनो. आपण जर कंपनीचा ग्राफ बघितला तर इथे बघू शकता आपण अव्हेन्यू सुपरमार्ट 1 वीकली चार्ट आहे. आपल्याला इथे संधी होती, आपण ही लाईन काढली होती तेव्हा इथे संधी होती गुंतवणुकीची. जर कोणी गुंतवणूक केली असेल तर त्याला आता सध्या फायदा होत असेल. कंपनी इथून चांगली वरपर्यंत गेली होती आणि जे रिझल्ट चांगले येतील ही अपेक्षेने वर गेले होतं, पण रिझल्ट मिक्स आलेले आहेत. रेव्हेन्यूमध्ये तर बीट झाला आहे, पण प्रॉफिटमध्ये मिस केलेलं आहे. त्यामुळे जर एखादी संधी आली आणि जर मार्केट पण पडलं सोबत तर कदाचित हा 4000पर्यंत येऊ शकतो. 4000 जर आलं तर एक चांगली संधी असेल गुंतवणूक करण्याची. जर पुढची कंपनी बघितली आपण तर पुढची कंपनी आहे कोटक महिंद्रा बँक. हे स्टँडअलोन नंबर आहेत आणि याच्यामध्ये रेव्हेन्यूचे नंबर दिलेले नाही आहेत, सरळ प्रॉफिट दिलेलं आहे. आपण इथे बघू शकता प्रॉफिट आहे 3303 आहे, 333. तर चला आपण बघूयात कसे नंबर आलेत. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, हे कोटक महिंद्रा बँकेचे क्वार्टरली रिझल्ट आपण बघत आहोत. इथे मार्च 2024चे रिझल्ट आहेत, पण आपण जे अपेक्षा बघितली होती ती स्टँडअलोन नंबरची होती आणि इथे कन्सोलिडेट नंबर दाखवत आहे. त्यामुळे आपण ह्या व्ह्यू स्टँडअलोन इथे जर क्लिक केलं तर आपल्याला स्टँडअलोन नंबर दिसतील. आपण इथे बघू शकता मित्रांनो, हे आता स्टँडअलोन फिगर आलेली आहे. इथे मार्च 2024चे नंबर आहेत. आपण बघूया सरळ प्रॉफिट. जे आपली मार्केटची अपेक्षा होती ती होती 3303 रुपये. इथे लिहितो मी 3303 रुपये अपेक्षा होती आणि ॲक्च्युअल नंबर आलेले आहेत हे 4143 रुपये. म्हणजे इथे सरळ मार्केटच्या अपेक्षेला बीट केलेला आहे कोटक महिंद्रा बँकने. आणि रेव्हेन्यूची फिगर अपेक्षेमध्ये नव्हती, त्यामुळे आपल्याला रेव्हेन्यूबद्दल सांगता येणार नाही. पण प्रॉफिटच्या टर्ममध्ये जवळजवळ 20%नी बीट केलेला आहे आणि खूप चांगले नंबर कोटक महिंद्रा बँकने दिलेले आहेत. जर बँकेबद्दल आपण बघायचं ठरवलं तर इथे बघू शकता आपण कोटक महिंद्रा बँक सध्या 1547 ट्रेड करत आहे. कोटक महिंद्रा बँक ही डायव्हर्शियल फायनान्शियल सर्व्हिस ग्रुप आहे. त्यानंतर खाली फायनान्शियल आपण जर बघितले तर बघू शकता की याचं पण मार्केट कॅप 3,07,000 करोड, म्हणजे दोन्हीचं मार्केट कॅप जवळजवळ 3 लाखच होतं. स्टॉकचा पी हा 16.9 आहे, खूप खाली आहे. ROE आणि ROC
बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रामधल्या कंपन्यांचे हे कमीच असतात, त्यामुळे ते इग्नोर करायचे. त्यानंतर जर पुढे बघितलं आपण पी रेशो, तर बघा मित्रांनो, कंपनीचे अर्निंग हे किती चांगल्या प्रकारे वर जात आहे. पण सध्या कंपनीमध्ये 2 खराब न्यूज आल्यामुळे कंपनी ही पडलेली आहे. आणि अशा काळात जर तुम्ही कंपनीला साथ दिली तर कंपनी तुम्हाला चांगला पैसा कमवून देऊ शकते. आणि आता येणाऱ्या प्रॉफिटची बिल्डिंग ही यापेक्षाही जास्त उंच बनेल, त्यामुळे पी अजून कमी होईल. त्यामुळे स्टॉक प्राईज ही वर जाण्याचे चान्सेस खूप आहेत. पुढे आपण बघितलं तर प्रॉफिट ग्रोथ ही कंपनीची 20.4% आहे लास्ट 5 वर्षांची. डबल डिजिटमध्ये आहे, 20%पेक्षा जास्त आहे, तर ही चांगली नंबर आपण म्हणू शकतो. क्वार्टरली रिझल्ट आपण बघितलेच आहेत. आता टक्केवारीमध्ये बघूयात. तर आपण इथे बघू शकता कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ ही डबल डिजिटमध्ये आहे प्रत्येक वर्षी, म्हणजे 10 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष आणि ह्या चालू वर्षामध्ये सुद्धा. कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर ही पण डबल डिजिटमध्ये आहे आणि 20%पेक्षा जास्त आहे. पण स्टॉक प्राईस CAGR हे कमी आहेत. आपण इथे बघू शकता 22% जागी फक्त 14% आहेत, 20% जागी फक्त 2% आहेत. इथे पण 22% जागी -4% आहेत आणि 22% जागी फक्त -20 आहेत. म्हणजे प्रॉफिट शेअर प्राईस ही वाढलेलीच नाही आहे. त्यामुळे ही एक उत्तम संधी असू शकते. आणि प्रॉफिट वाढले, शेअर प्राईस वाढली नाही, त्यामुळे PE हा इतका खाली आलेला आहे. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं ही एक उत्तम संधी असल्यासारखं आहे. याच्यामध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर आपण इथे बघू शकता 25.9% प्रमोटर काय आहे, जे उद्धव कोटक सर आहेत त्यांच्याकडे आहे. FIकडे 37% आहे, DIकडे 23.4% आहे आणि लूज अँड पब्लिकमध्ये फक्त 13% शेअर होल्डिंग पब्लिककडे आहे. जर चार्ट बघितला तर आपण बघू शकता की इथे एक ब्रेकडाऊन झालं होतं. आपण बघू शकता की हा एक सपोर्ट होता, मेजर सपोर्ट, इथे ब्रेकडाऊन झालं, सध्या खाली आलेला आहे. हा करंट प्राईस पण 1550 पण एक चांगला सपोर्ट बनवू शकतो, कारण की इथे प्रिव्हियसमध्ये ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला होता आणि इथे रेजिस्टन्स फेस करावा लागला होता. जर त्यापेक्षाही कंपनी खाली आली तर आपल्याला 1400चा हा एक सपोर्ट दिसत आहे. त्यामुळे कंपनी इथे येईल असं वाटतं आहे. पण बघूया, कारण की प्रॉफिटच्या टेममध्ये खूप चांगल्या नंबर्सने बीट केलेला आहे. सध्या कंपनीवर जो बॅन लागलेला आहे प्रोडक्ट्सवर, तो जर हटला तर कंपनी नक्कीच पुढे जाऊन ही परत 2000ला टच करेल. बजाज फायनान्समध्ये बघितलं होतं मित्रांनो की एका क्वार्टरसाठी त्यांना बॅन लागला होता, पण त्यांनी आपले पावलं योग्य वेळी उचलले बरोबर आणि ज्या काही चुका होत्या त्या दुरुस्त केल्या आणि त्यांचा तो जो बॅन लागला होता तो हटलेला आहे. तसंच कोटक बँकेच्या पण जे टेक्निकल सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट RBIला सापडला होता. तर टेक्निकल सर्व्हिसेस IT कंपन्यांकडे जाऊन नक्कीच हा फॉल्ट दुरुस्त करतील आणि हा काही परमनंट बॅन राहणार नाही. हा बॅन जर हटला तर कंपनी नक्कीच V शेप ग्रोथ इथून देऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकीची एक उत्तम संधी इथे तुम्हाला मिळत आहे. ही व्हॅल्यू कंपनी म्हणता येईल. आणि बँक अशी सेक्टर आहे, फायनान्स असं सेक्टर आहे जे इंडियामध्ये हे चांगलंच पुढे जाऊन ग्रोथ करणार आहे. आणि तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की नेक्स्ट बुल मार्केट हे कदाचित फायनान्स सेक्टरच लीड करेल. म्हणजे बुल मार्केटमध्ये फायनान्स सेक्टरच्या कंपन्या ह्या चांगलं परफॉर्म करतील. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता. जर वरून डिस्काउंट बघितला तर आपण इथे बघू शकता की 31.8% डिस्काउंट हा भेटत आहे कोटक बँकमध्ये सध्याच्या प्राईजवर. 1550वर जर तुम्ही खरेदी केली तर 30% डिस्काउंट हा चांगला डिस्काउंट आहे. आणि कंपनी ही जवळजवळ 2021 पासून 2020ला जिथे होती तिथून आत्तापर्यंत चाललेली आहे. म्हणजे 4 वर्ष कंपनीने परफॉर्म केलेलं नाही आहे. आपण हे PE रेशोमध्ये बघू शकतो. 4 वर्षात कंपनीचे प्रॉफिट हे कंटिन्युअस वाढले, पण शेअर प्राईस वाढली नाही. त्यामुळे PE रेशो हा खाली गेलेला आहे. आणि हीच एक उत्तम संधी गुंतवणुकीची आहे. खरा डिस्काउंट हाच म्हणता येईल. कंपनीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो परमनंट नाही. उदय कोटक सरांचं मॅनेजमेंट हे चांगलं आहे. त्यामुळे कंपनी पुढे जाऊन चांगलं काम करेल आणि कंपनीचे शेअर्स हे चांगले वाढतील असा विश्वास आहे. तुम्ही आपली स्टडी या कंपनीवर नक्कीच करू शकता. मित्रांनो, आपण जे शेअर डिस्कस केले ते फक्त अभ्यासासाठी डिस्कस केलेले आहेत. तुम्ही आपला स्वतः पण त्या कंपनीवर अभ्यास करावा आणि त्यानंतरच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.